आजच्या या कार्यक्रमात आपल्या प्रमुख अतिथी डॉक्टर सुचेता परांजपे मॅडम, सुवर्णा पाटील मॅडम आणि डीन सर या सर्वांचे हार्दिक स्वागत. आपल्या कार्यक्रमाला प्रमुख वक्त्या म्हणून लाभलेल्या डॉक्टर सुचेता परांजपे मॅडम यांचा आपण परिचय करून घेऊयात. मॅडमनी SSC परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळवले होते. 2 सुवर्ण पदके आणि 9 पारितोषिके आणि नॅशनल ओपन मेरिट शिष्यवृत्ती प्राप्त केलेली आहे. त्याचबरोबर संस्कृत शिकणे आणि शिकवणे हे जीवनाचे ध्येय असल्याने त्यांनी कला शाखा निवडली. पुणे विद्यापीठात BA आणि MA दोन्ही परीक्षेत विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावला. वैदिक अध्ययनात PhD पदवी प्राप्त केली. टिळक महाराष्ट्र विद्यापीठात संस्कृत व इंडिओलॉजी विषयाच्या प्राध्यापक म्हणून कार्य केले. भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये महाभारत प्रकल्पावर कार्य केले. भांडारकर संस्थेत इन्फोसिस फेलो म्हणून कार्य केले. जर्मनीतील लाइप्झिग या विद्यापीठात संस्कृत अध्यापन केले. अमेरिकेतील सेंट पॉल येथील मॅकॅलिस्टर कॉलेजमध्ये संस्कृत अध्यापन केले. शिकागो येथील असोसिएट कॉलेजेस ऑफ द मिडवेस्ट या संस्थेत संचालक इंडिया डायरेक्टर म्हणून कार्य केले. आकाशवाणी व इतर सामाजिक व्यासपीठांवर संस्कृत व संबंधित विषयावर व्याख्याने दिली. अनेक संशोधनपर शोध निबंध लेखन कार्य प्रकाशित केले. 2 ग्रंथांचे संपादन केले तसेच 3 ग्रंथांचे लेखन केले. अनेक पुरस्कार व सन्मान प्राप्त झाले, परंतु त्यापैकी सर्वात मोलाचा सन्मान त्यांना वाटतो तो म्हणजे फर्ग्युसन कॉलेजचे फेलो होण्याचा सन्मान. अशा या अतिथी आपल्याला प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या, त्याबद्दल आपण आपल्या कॉलेजचे आभार मानूयात. आप्तगणांच्या विरोधात शस्त्र उचलावे की नाही, युद्ध करावे की नाही, असे अनेक संभ्रम महाभारताच्या वेळी अर्जुनासमोर असताना कृष्णाने अर्जुनाला त्याला योग्य मार्ग मिळावा यासाठी भगवद्गीता सांगितली. आणि ती आजही तुमच्या आमच्यातल्या प्रत्येक अर्जुनाला त्याच्या प्रत्येक संभ्रमाच्या वेळी मदतीला येते, मार्गदर्शक ठरते. आणि सध्या सुरू असलेल्या डिजिटल युगात आपली तरुण पिढी अडकत चाललेली आहे. अशाच विषयावर भगवद्गीता इन डिजिटल एज अँड इनसाइट्स फॉर यंग माइंड्स या विषयावर डॉक्टर सुचेता परांजपे मॅडम आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर त्यांचे स्वागत सुवर्णा पाटील मॅम यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. गीता सुगीता कर्तव्या किमन्ये शास्त्र विस्तरैहि या साक्षात पद्मनाभस्य मुखपद्मात विनिसृता. गीतेबद्दल बोलायचं तर गीतेला वंदन करूनच आपल्याला पुढे जायला हवं. आणि मी जरी मराठीत सुरुवात केली, कारण प्रस्तावना मराठीत झाली, तरी अधनमधनं मी इंग्लिशमध्येही बोलीन, म्हणजे ज्यांना मराठी फारसं समजत नसेल त्यांना ते जाणून घेता येईल. आत्ता जी इथे स्वयंसेविका आली होती तिने छान सांगितलं की लढावं का नाही यातून गीता म्हणजे तो उपदेश करताना निर्माण झाली. तर मी आधी त्याच विषयावर बोलते की वेदर इट इज डिजिटल एज और महाभारत एज और वैदिक एज, देर इज ऑलवेज अ कन्फ्लिक्ट इन युअर माइंड्स अबाउट ड्यूटी अँड फीलिंग्स, युअर इमोशन्स अँड वॉट यू आर सपोज टू डू. In fact, mainly when you are dealing in medical profession, this always happens. आणि तुम्हाला मग कळेल असं होतं की मी नेमकं काय करावं. आणि अशा वेळेला गीता तुम्हाला मदत करते. एक लक्षात घ्या की आपल्याकडे द एंटायर इंडियन फिलॉसॉफी इज टोल्ड अँड रिटोल्ड इन स्टोरी फॉर्म. इवन इफ यू लुक ॲट गीता, गीता कुठे येते सांगा? महाभारतामध्ये येते. आणि महाभारत हे काय आहे? इतिहासावर आधारित अशी एक कथाच आहे की नाही, मोठी आहे पण कथाच आहे. त्यात सुद्धा इफ यू लुक ॲट गीता, इट सो स्टार्ट्स दॅट आता सगळे युद्धाला आलेले आहेत आणि कृष्ण आणि अर्जुनाचा तो सारथी आहे. वी कॉल हिम पार्थ सारथी बिकॉज पार्थ इज अर्जुन अँड सारथी इज चॅरिटियर. सो अर्जुनाचे तिथे कृष्ण त्याला घेऊन आलेला आहे. सेनयोर उभयोर मध्ये, दोन्ही सेनांच्या मध्ये उभं राहून
अर्जुन कृष्णाला म्हणतो की लेट मी सी विथ होम आय हॅव टू फाईट. आणि मग तो म्हणतो अरे बापरे, ही तर माझी मैत्रीण आहे, तो तर माझा भाऊ आहे, हे तर माझे काका आहेत, ते तर माझे गुरु आहेत. हाऊ कॅन आय फाईट विथ देम? हाऊ कॅन आय किल वन ऑफ देम? नाउ जस्ट थिंक, अर्जुनाला माहीत नव्हतं का की आपल्याला कुणाशी लढायचंय? त्याला माहिती होतं की कौरव हे त्याचे चुलत भाऊ आहेत, किंवा द्रोणाचार्य हे गुरु आहेत, भीष्म हे पितामह आहेत. ही न्यू इच अँड एव्हरीथिंग. नथिंग केम ॲज अ शॉक. पण आपलंही आयुष्यात असं होतं ना की काही गोष्टी आपल्याला माहिती असतात की या घडणारच आहे, या अटळ आहेत. आणि एस्पेशली वेन इट कम्स टू मेडिकल फील्ड, मी पुन्हा तीच उदाहरणं देईन की एखादा पेशंट नाही बरा होणार आहे हे आपल्याला दिसत असतं, आणि तरीसुद्धा ॲक्च्युली ते घडतं तेव्हा आपल्याला त्रास होतोच ना. आपल्याला वाईट वाटतं, आपल्याला धक्का बसतो. तसा धक्का अर्जुनाला बसला. आणि म्हणून मग काय झालं, अर्जुनाला कळेना. कारण तुम्ही कितीही थोर धनुर्धर असला तरी ॲट द सेम टाइम यू आर ऑल्सो अ रिलेटिव्ह, यू आर ऑल्सो अ ह्युमन बिंग. तुम्हालाही तुमच्या काही भावभावना असतातच असतात. आणि सो देर इज अन ऑलवेज अ कॉन्फ्लिक्ट. अँड देअरफॉर इन मराठी देर इज वन ऑथर व पु काळे म्हणून. त्यांच्या एका पुस्तकाचं नाव मी मुद्दाम सांगेन तुम्हाला, आपण सारे अर्जुनच. वी ऑल आर अर्जुन्स. वी ऑलवेज फेस दिस कॉन्फ्लिक्ट sometime or other, as a student, as a parent, as a professor, as a doctor, as a nurse, or whatever, in whatever profession you are, you will always face this conflict. हे इथपर्यंत तर तुम्हाला मान्यच असेल की. आणि म्हणून गीता ही रेलेव्हंट आहे का नाही असा प्रश्न विचारण्याचंच मला आश्चर्य वाटतं. गीता आज सुद्धा रेलेव्हंट आहे. लाईक शी व्हेरी राईटली सेड, इवन इन दिस डिजिटल एज. आता पहिलंच तर तुम्हाला पटलं की तुम्ही पण सगळे अर्जुन आहात. आणि कोणी ना कोणी तुम्हाला कृष्णाच्या रूपाने उपदेश करतं. कधी ते बाबा असतील, कधी शेजारचे काका असतील, कधी कॉलेजमधले प्रोफेसर असतील, और समटाइम्स इट कॅन ऑल्सो बी अ व्हेरी डिअर फ्रेंड. इन फॅक्ट फॉर अर्जुन, कृष्ण वॉज हिज फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड. असं जे आपण म्हणतो तसं आहे. इनफॅक्ट यू नो द रिलेशनशिप बिटवीन अर्जुन अँड कृष्ण, दे वर रिलेटिव्स. ॲट द सेम, कुंती ही कृष्णाची आत्या आहे, सख्खी, म्हणजे दे आर कझिन्स. ठीक आहे. नंतर ते फ्रेंड्स बनले आणि हळूहळू तो फिलॉसॉफी सांगायला लागला गीतेमध्ये. आणि लेटर ऑन तो तर त्याचा गुरुच बनला. म्हणजे एखादी रिलेशनशिप अशी यू विल ऑलवेज फाइंड, एस्पेशली इन युअर प्रोफेशनल करिअर और इवन इन युअर पर्सनल लाईफ, की कोणतरी एक असा माणूस असतो की मी म्हणते त्यांनी सांगितलंय ना, मी मानते बुवा त्यांना, त्यांनी म्हटलंय ना, मग हे बरोबर आहे, मग मी ते करीन, डोळे झाकून करीन, असं तिथे झालं. आणि म्हणून सिन्स ऑल ऑफ अस आर अर्जुन, आपल्याला गीता जवळची वाटते. सेकंडली, सिन्स ऑल ऑफ अस ऑलवेज फेस दिस कॉन्फ्लिक्ट, म्हणजे मला नेहमी वाटतं की माझा नवराही डॉक्टर आहे, घरी काहीतरी मोठा कार्यक्रम आहे आणि त्याला इमर्जन्सी कॉल आला की तो निघून जाणार. मग अशा वेळेला ड्युटी आणि घरातल्या लोकांची भावना याच्यातलं काय निवडायचं, हा प्रश्न फार अवघड आहे. आणि तो हल्लीच्या पिढीला तर माझ्या मते जास्त अवघड आहे. कारण तुम्हाला इतके रिसोर्सेस माहीत आहेत आणि इतकी इन्फॉर्मेशन आहे. शिवाय असं मी बोलू नये, मला कुणालाही क्रिटिसाइज किंवा ब्लेम करायचं नाही आहे, पण आजकाल पर्सनल रिलेशनशिप्स कमी होऊन डिजिटल रिलेशनशिप जास्त व्हायला लागलेले आहेत. म्हणजे कधीतरी आम्ही एकदा काही कार्यक्रमानिमित्त हॉटेलमध्ये गेलो होतो जेवायला. आमच्या शेजारच्या टेबलावर 3 जण होते, एक नवरा बायको आणि मुलगी असेल त्यांची. ऑल द टाइम दे वेअर ऑन देअर फोन्स. मग मध्येच त्यांनी तू काय घेणार एवढं विचारलं की परत फोन. मग मला असं वाटलं आलात कशाला, म्हणजे आपण काय फक्त खायला येतो का तिथे. तर रिलेशनशिप्सच चेंज झाल्यामुळे
गीतेसारख्या ग्रंथाचा, ग्रंथ सुद्धा नका म्हणू, गीतेसारख्या गोष्टीचा आपल्याला उपयोग होतो. लाईक आय टोल्ड यू इन द बिगिनिंग, ऑल अवर फिलॉसॉफी कम्स थ्रू स्टोरीज. तुम्ही पाहिलं असेल, अगदी पंचतंत्र झालं, तुम्ही कितीतरी गोष्टी वाचता, त्या गोष्टीला आता लिहित नाही, पण खाली पूर्वी तात्पर्य असं म्हणून एक काहीतरी त्यातनं संदेश तुम्हाला काय जातो हे लिहिलेलं असायचं. साधी अर्जुनाची गोष्ट घ्या महाभारतातली, ती आम्हालाही लहानपणी शिकवली होती की द्रोणाचार्य परीक्षा घेतात आणि ते म्हणतात त्या झाडावर एक पोपट आहे, त्याच्या डाव्या डोळ्याला बाण मार, असे जो मारेल तो सगळ्यात शहाणा. कोण 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 येतात. द्रोणाचार्य म्हणतात की काय रे, तुला काय काय दिसतंय? तो मला ते मोठं आभाळ दिसलं. तू परत जा. तुला काय दिसलं? मला ना तिथे खूप झाडं दिसतात. तू पण परत जा. मग हिला काय दिसलं? हिला फक्त ते आंब्याचं झाड दिसलं. आणखीन त्यालाही परत पाठवला बरं का. तुला काय दिसलं? मला ना तिथे पोपट दिसला. फक्त पोपट दिसला. हो, तू पण परत जा. लोकांना कळे ना की वाय आर वी कॉल्ड हिअर. आमची काय परीक्षा यांना घ्यायची. शेवटी अर्जुनाची वेळ आली. अर्जुनाला विचारलं द्रोणाचार्याने, तुला काय दिसतंय रे? तो म्हटला, मला फक्त त्या पोपटाचा डावा डोळा दिसतोय, मला बाकी काही दिसत नाही आहे. व्हॉट डज दिस टेल यू? फोकस ऑन व्हॉट यू आर डुईंग. जे तुम्हाला करायचंय फक्त त्याच्यावर लक्ष केंद्रित करा. इतर अनेक आपल्याला आता डिस्ट्रॅक्शन्सच म्हटलं पाहिजे आयुष्यात येतात, ती सगळी सोडून देऊन जे करायचंय त्याच्यावर फोकस करा. हे सांगायसाठी ही गोष्ट आहे. हे करायला मला आयुष्यातली 30-35 वर्ष जावी लागली, कारण शाळेमध्ये नुसतं एक गोष्ट म्हणून ऐकलं होतं, सोडून दिलं होतं. सो अशी महाभारतातली ही गीता, ही सुद्धा गोष्ट आहे. समजा I start telling you about, talking about Gita as a story. You know how I would start? Once upon a time there was a big war. Again, Kauravas were going to fight against Pandavas. बरोबर आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे गोष्ट सुरू झाली. मग काय झालं? इकडनं कृष्ण आला अर्जुनाला घेऊन. अर्जुन म्हणाला, अरे बापरे, आय कॅन्ट फाईट विथ माय रिलेटिव्ह, आय कॅन्ट फाईट विथ माय फ्रेंड्स. सो त्यांनी हातातलं धनुष्य सोडून दिलं. त्याचं वर्णन इतकं अप्रतिम आहे की सीदन्ति मम गात्राणि मुखम च परिशुष्यति. माय लिम्स आर ट्रेम्बलिंग, यू नो, and my mouth has gone dry. You know what are these? Probably you know better than me, but this is nothing but a panic attack, right? So he was under that panic attack. असं होतं माणसाला की जे नेहमीची अक्कल असते तीही कुठे जाते कळत नाही, आणि वी गेट रिअली वरीड की आता मी काय करू. रिमेंबर वन थिंग, मेकिंग अ चॉईस इज द मोस्ट डिफिकल्ट थिंग इन युअर लाईफ. व्हॉट एव्हर चॉईस दॅट इज. अरे खायला एवढं मोठं ताट असेल तर मी म्हणेन की श्रीखंड खाऊ का बासुंदी घेऊ, पण खायला जर फक्त भाकरीच असेल तर मी आनंदाने भाकरी खाणार आहे. मी हे साधं उदाहरण दिलं, पण या प्रकारचा चॉईस, मेडिसिनला जाऊ का इंजिनिअरिंगला जाऊ, नर्सिंगला जाऊ का आणि काय फिजिओथेरपीला जाऊ, असे सगळे तुम्हाला चॉईसेस करावे लागतात. तेव्हा गीता मदतीला येते आणि वी डोंट रिअलाइज इट. मी आता थोडं गीतेबद्दल बोलीलच, तेव्हा तुम्हाला कळेल. कृष्णाने, आय जस्ट नाव टोल्ड यू की ॲक्च्युअल बॅटलफील्डवर गीता सांगितली. 700 श्लोकांची गीता आहे. ती 18 अध्यायात विभागली आहे. यू नो, देर इज समथिंग व्हेरी नाईस अबाउट महाभारत. whosoever composed Mahabharata had a special liking for the number 18. 18. महाभारताची 18 पर्व आहेत. आदी पर्वापासून सुरू होऊन स्वर्गारोहण पर्वापर्यंत. गीतेचे 18 अध्याय आहेत. युद्ध 18 दिवस चाललं. प्रत्येकाची मिळून सेना किती होती तुम्हाला कदाचित हा नंबर माहिती असेल, 18 अक्षौहिणी. तेव्हा यु नो, कोणीही ऑथर असो, ऋषी असो, आपण असो, आपल्याला एखादा नंबर आवडतोच.
तसा त्यांना 18 आवडत होता. या 18 अध्यायातला पहिला अध्याय फक्त स्टोरी फॉर्म मध्ये येतो आणि अर्जुन जेव्हा सांगतो की आय कॅनॉट फाईट विथ देम आणि धनुष्य खाली ठेवतो, तेव्हा दिस इज अगेन्स्ट हिज ड्युटी ॲज अ क्षत्रिय. तो तिथे का आलाय? एक राजा म्हणून आलेला आहे आणि त्याचं लढणं हे तेव्हा त्याचं कर्तव्य आहे. या कर्तव्याला आपल्या प्राचीन वाङ्मयात अतिशय सुंदर शब्द आहे आणि तो आहे धर्म. आज सुद्धा आपण म्हणतो हा विद्यार्थी धर्म आहे, हा डॉक्टरांचा धर्म आहे, हा परिचारिकेचा धर्म आहे. असं जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा धर्म म्हणजे काय? तुम्ही मुसलमान आहात का, हिंदू आहात का, शीख आहात असं कोणी तुम्हाला विचारत नाही. पण तुमचं कर्तव्य काय आहे हे सांगणं हे गीतेचं काम आहे आणि ते गीता अगदी सुरेख सांगते. पहिल्यांदा कृष्ण त्याला म्हणतो, अरे काय हे शोभतं का तुला? तू इथे जर लढायला आलायस तर तुला लढलंच पाहिजे. तू जर वर्गात शिकवायला आलेले प्रोफेसर आहात तुम्ही, तर तुम्हाला शिकवायलाच पाहिजे तिथे. म्हणजे त्या वेळचं तुमचं जे कर्तव्य कर्म आहे ते सोडता येणार नाही. अर्थात कितीतरी वेळेला भावनिक डिस्ट्रॅक्शन्स असतात. आपल्यात अनेक जणी स्त्रिया आहेत, आपण विशेषतः याच्यातून जास्त जातो की घरी बाळाला बरं नाही, आपल्याच बाळाला बरं नाही, तरी पेडियाट्रिक वॉर्डमध्ये जाऊन पेशंटची काळजी घेतो. आता हा जो काही भाग आहे ह्याच्यात शेवटी आपल्यालाच निर्णय घ्यावा लागतो. कुणाचे तरी वडील खूप आजारी आहेत, पण त्याच वेळात कंपनीत त्यांच्या बॉसनी त्यांना एका इम्पॉर्टंट मीटिंगसाठी बोलावलं आहे. ही भावना आहे वडिलांचं बघणं आणि कर्तव्य आहे की ऑफिसमध्ये जाणं. काय करायचं? अशा वेळेला जेव्हा कर्तव्य आणि भावनामध्ये संभ्रम निर्माण होतो, कन्फ्लिक्ट निर्माण होतो, तेव्हा तुम्हाला शांत डोक्याने विचार करायचा असतो. ते गीता शिकवते. आणि कसं ते बघा. मग कृष्ण सांगतो त्याला की अरे तू तर लढलं पाहिजेस. शब्द काय वापरतो माहितीये? षंढ म्हणतो त्याला, नपुंसक. तू नपुंसक आहेस का? असं भित्र्यासारखा. आपण मराठीत म्हणतो ना, हातात काय बांगड्या भरल्यास का? आता बांगड्या भरलेल्या स्त्रिया सुद्धा खूप पुढे जातात, ते मला माहितीये. पण तसं तो त्याला डिवचतो आणि डिवचल्यावर माणूस चवताळून उठतो. पण अर्जुन काही उठत नाही. तो म्हणतो अरे हे सगळ्यांना मी कसं रे मारणार? मारणं हा काही माझा कर्म मला वाटत नाही, कर्तव्य वाटत नाही. तेव्हा कृष्ण त्याला सांगतो, किती हा अहंकार तुझा? दिस इज युअर इगो. यू आर नॉट गोइंग टू किल समवन. यू आर जस्ट गोइंग टू बी निमित्त मात्रम भव अर्जुन. यू आर ओनली गोइंग टू बी द कॉज फॉर देअर डेथ. दे आर बाउंड टू बी डेड. याचा अर्थ आपण कोणी मरू नये म्हणून काही कष्ट करायचे नाही, तसा नाही. ॲज अ डॉक्टर दॅट्स अवर धर्म. पण तरी सुद्धा तू स्वतःला एवढं श्रेय घेऊ नकोस की मी कसं यांना मारू. तू मारतच नाहीयेस त्यांना. मग अर्जुन म्हणतो पण तरी मृत्यू हे जरा मी काय तुमच्या समोर बोलू. तुमच्या समोर इतक्या गोष्टी घडतात रोजच्या रोज. तुम्हाला ती कल्पना जास्त परिचयाची आहे, पण मी तत्वज्ञान म्हणून सांगते. कृष्ण म्हणतो अरे ठीक आहे, जातस्य हि ध्रुवो मृत्यू. जेव्हा माणूस जन्माला येतो, कोणीही, तुम्ही आम्ही हे ते सगळेजण, लहान मोठे गरीब श्रीमंत, एक गोष्ट प्रत्येकाच्या आयुष्यात नक्की घडते. कोणती सांगा? कोणी म्हणेल विवाह, कोणी म्हणेल नोकरी, कोणी म्हणेल काय शिक्षण. आता शिक्षण वगैरेला महत्व असेल. आपलं तत्वज्ञान सांगतं नाही, मृत्यू. जो जन्मला त्याला मृत्यू आलाच पाहिजे. मी कदाचित परदेश गमनाचा योग आहे का विचारायला जाईल, त्यात नसेल सुद्धा. शिक्षणाचा योग नाही, विवाह योग नाही, पण मृत्यू योग प्रत्येकाला आहेच. आणि म्हणून मृत्यूबद्दल दुःख करायचं नाही. आपल्याकडे एक सुंदर मराठीत कविता आहे, त्या नावाचं नाटक पण आहे की मृत्यूला कसं सामोरं जायचं. तर ते म्हणतात, सुंदर मी होणार, नव्या मधूचे नव्या तनूचे पंख मला फुटणार. मी मरणार नाहीये. माझा हा जीर्ण शीर्ण देह जो आहे तो नष्ट होईल. मग मी कोण आहे? त्याला आपल्याकडे
आत्मा म्हटलंय, द स्पिरिट. सोल म्हणा, जीव म्हणा, काही म्हणा त्याला, पण वी डेफिनेटली नो दॅट देर इज समथिंग बियॉन्ड हँड्स अँड फीट अँड अवर बॉडी विच गोज अवे अँड देन वी आर डिक्लेअर्ड डेड. That principle, that spirit is called Atman. कृष्ण त्याला पटवून देतो की हा आत्मा अमर आहे. इट डझंट डाय, इट जस्ट टेक्स अनदर बॉडी अँड टेक्स अ रिबर्थ. पुन्हा ही रिबर्थची कल्पना आपल्या, तुम्हाला माहिती सुद्धा नसतं की तुमच्या रक्तात किती भिनली आहे. असं काहीतरी झालं आणि समजा मला हवं ते नाही मिळालं, काहीतरी मला म्हणायचं होतं इंजिनियर आणि नाही मिळाली ॲडमिशन, तर मी रडायला लागले. तर माझी आई किंवा बाबा मला काय सांगतील? अभ्यास केला नाहीस ना, भोग आता आपल्या कर्माची फळं. असं जेव्हा आपण एकमेकांना सांगतो तेव्हा काय याचा अर्थ होतो की आता अभ्यास कर्म केलं नाहीस तुझं योग्य, म्हणून तुला ती ॲडमिशन मिळाली नाही, किंवा काय मी मागच्या जन्मी पाप केलं होतं म्हणून हे पदरी आलं. असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा ऑब्विसली यू टेक इट फॉर ग्रँटेड की पुनर्जन्म आहे. कधी विचार केला होता मला पुनर्जन्म आहे का? असा मी केला नव्हता, पण मी सर्रास हे वापरते भाषेमध्ये. म्हणजे भाषेमधनं आपलं तत्वज्ञान कसं दिसतं हे सगळं गीतेत सांगितलं. म्हणजे माझ्या म्हणचं नाही आहे, आणि हे आपण वापरतो. द ओनली थिंग इज वी आर नॉट अवेअर की हे गीतेमध्ये आहे. आता तुम्ही वेगळ्या दृष्टीतनं जर गीतेकडे पाहिलं तर तुम्हाला गीता वेगळी आणि मुख्य म्हणजे आपली वाटायला लागेल. एक लक्षात घ्या, जो ग्रंथ 2-2.5 हजार वर्ष टिकतो, नुसता टिकतो नाही तर लोक आजही तो म्हणजे त्याचं पठण करतात, अभ्यास करतात, आचरणात आणतात. तो ग्रंथ काही असा म्हणजे उच्च दर्जाचाच असला पाहिजे याच्यामध्ये अजिबात शंका नाही आहे. सो गीतेतलं हे तत्वज्ञान मृत्यूपासून सुरू झालं की मृत्यू हा, आणि कृष्णाने इतकं सुंदर उदाहरण दिलंय. हे गीतेचं वैशिष्ट्य आहे बरं का. तुम्हाला असं वाटलं असेल इथे येताना अरे बापरे, ते गीता, ते जड तत्वज्ञान, ते अवघड शब्द, मला काही नको आहे. ते तसं नाही आहे. गीता सोपी आहे. तुम्हाला आम्हाला कळावी म्हणून गीता लिहिली आहे. आता मी तुम्हाला मृत्यूचं उदाहरण दिलं. गीता काय सांगते माहिती आहे? तुम्ही कसं करता की ही साडी खूप जुनी झाली, फाटली, आता मी ही देते टाकून. तसं आत्मा म्हणतो की वासांसी जीर्णानि यथा विहाय, जुने कपडे टाकून तुम्ही जसे नवीन कपडे धारण करता तथा त्याप्रमाणे आत्मा जुनी शरीर, काय पाय मोडलाय, हात मोडलाय, काहीतरी असाध्य रोग झालाय, ते शरीर सोडून देतो आणि दुसरा जन्मासाठी पुढे जातो. किती मृत्यूचं सुंदर वर्णन आहे. असं वर्णन जर असलं तर आपल्याला त्याची भीती वाटायचं काही कारणच नाही का? असं कृष्ण अर्जुनाला पटवून देतोय एकेका उदाहरणार्थ. आणि म्हणून तू तुझं कर्म केलंच पाहिजेस. शिवाय कृष्णाला अर्जुन काय सांगतो बघा. ही सेज हतोबा प्राप्सिसी स्वर्गम. तू जर या युद्धात मेलास, मी काय तुला गॅरंटी देत नाही की तुझाच विजय होईल. तू जर मेलास तर क्षत्रियाला रणांगणावर मृत्यू येणं हे चांगलंच आहे ना. स्वर्ग मिळेल तुला, कारण तू तुझा धर्म पाळलास. जित्वा वा भोक्षसे महिम. आणि समजा तू मृत्यू नाही पावलास, त्याच्याऐवजी तू जिंकलास, तर तुला संपूर्ण पृथ्वीचं साम्राज्य मिळणार आहे. म्हणजे अभिषेक होणार आहे युधिष्ठिराला, कारण तो मोठा भाऊ आहे, पण सर्व काही तुमच्या पायाशी लोळण घेईल. म्हणजे पुन्हा बघा, ज्याला आपण आजकाल विन विन सिच्युएशन म्हणतो तशी झाली. इदर वे तुला तुझं काम केलंच पाहिजे. आणि ते करताना मला स्वर्ग मिळणार आहे का राज्य मिळणार आहे याचा विचार नाही करायचा. मला माझं कर्तव्य करायचंय, त्याचं फळ काय मिळेल ते मिळेल. कदाचित मी जिंकेन, कदाचित मी हरेन सुद्धा, पण तरी काम करताना कसूर करून चालणार नाही, कामात कुचराई करून चालणार नाही. याचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला देते, अगदी अलीकडचं.
मनू भाकर हे नाव माहितीये, आठवतं? आत्ता ऑलिम्पिक्समध्ये तिला बक्षीस मिळालं. ती मोदीजींच्या जेव्हा भेटीला आली तेव्हा त्यांनी विचारलं, तुझ्या मनात काय विचार होता की काय करावं आपण असं शेवटच्या क्षणी? तर कोणीतरी दुसऱ्याने विचारलं. तिने सांगितलं, माझ्या डोळ्यासमोर गीता होती. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. मी हा विचार केला नाही की मी जिंकीन का, मला सुवर्णपदक मिळेल का, मला कांस्य पदक मिळेल, हा विचार केला नाही. मी एवढाच विचार केला की हा माझा फोकस आहे आणि त्याच्यावर सगळं ध्यान केंद्रित करून मी माझं खेळ खेळीनच. आणि खरोखरच ती, तुम्हाला माहितीच आहे, तिला मिळालं पदक. तिने जर आपलं असं होतं ना, परीक्षेच्या वेळेला जरी आपण गेलो हॉलवर तरी असं वाटतं, तो प्रश्न मी नीट केला नाहीये, तो आला तर मग आपल्याला आधीच भीती वाटायला लागते. तशी अर्जुनाची ही स्थिती झालेलीच आहे, त्याला ही भीती वाटायला लागलेलीच आहे. पण कृष्ण म्हणतो कर्मण्येवाधिकारस्ते, म्हणजे थोडक्यात काय, कर्तव्य करायचं, त्याचं फळ तुम्हाला मिळेल, पण त्या अपेक्षेने फळाच्या काम करू नका. लक्षात आलं का? ह्याच्यात थोडा फरक आहे. तो असा आहे की मला फळ मिळालं तर मी ते टाकून देणार नाही, दॅट रिवॉर्ड आय विल ॲक्सेप्ट. पण ॲट द सेम टाइम त्या फळाच्या लालसेने काम करू नका, हे सगळ्यात महत्त्वाचं. हे माझं कर्तव्य आहे. आई जेव्हा मुलासाठी स्वयंपाक करते किंवा घरच्यांसाठी आपण काहीतरी करतो तेव्हा दर वेळेला आपली काय अपेक्षा असते का की त्या मुलाने आहा आई आज काय बटाट्याची भाजी झाली असं कोणी म्हणावं अशी आपली अपेक्षा सुद्धा नसते. पण आपण एकतर ते प्रेमाने करतो कारण आपला तो धर्म आहे. ही जेव्हा भावना तुमच्या मनात येईल त्या वेळेला तुम्हाला तुमचं कर्म समजलं असं म्हणता येईल. मग अर्जुनाचे हे एक छान आहे पुन्हा आपल्या तत्वज्ञानात की असं कृष्ण एकटा बोलतोय असं नाही, मधनं प्रश्नही विचारतात. तसे तुम्ही कोणी विचारले तर मला आनंदच आहे, कारण प्रश्नोत्तरीतनं ज्ञान जसं पुढे जातं, मग ते केबीसी असो नाही तर भगवद्गीता असो, सगळ्यांचा साचा तोच आहे की प्रश्न विचारायचे आणि त्यातून उत्तरं हुडकायची. तसं अर्जुन म्हणतो, अरे मला माझं कर्तव्य करायचंय, पण मला माहिती आहे कुठे की माझं कर्तव्य नेमकं काय आहे. माहिती असतं का आपल्याला? प्रत्येकाला आपण कुठलाही कोर्स निवडला तर नेमकं काय शिकणार आहोत याची आपल्याला जाणीव असते का पूर्णपणे? तर खूपदा नसते. आणि अशा वेळेला तुम्हाला ज्ञान सुद्धा आवश्यक आहे. व्हॉट एव्हर यू आर गोइंग टू डू यू मस्ट नो अबाउट इट, राईट? नाहीतर मी गेले काय समजा याला गेले ऑफ्थॅल्मॉलॉजीला आणि मला वाटलं अरे हे डोळ्यांचं आहे, होय मला वाटलं हे काहीतरी कानाचं आहे. म्हणजे ज्ञान नसेल तर कर्तव्याला अर्थ नाही. आणि म्हणून प्रत्येक गोष्टीचं ज्ञान सुद्धा मिळवायला पाहिजे. नाही ज्ञानात पवित्रम इह दृश्यते, हे गीतेतलीच सगळी ही वाक्य आहेत. इनफॅक्ट तुम्हाला आश्चर्य वाटेल, गीतेत इतकी सुंदर वाक्य आहेत की आपल्या LICला सुद्धा मोह झाला आणि ते असं हात जोडून म्हणतात ना, मग त्यांचा लोगो आहे योगक्षेमम वहाम्यहम, हे गीतेतलं आहे. मग मला असं वाटलं अरे LICला जे माहिती आहे ते तुम्हाला आम्हाला नको का माहिती व्हायला? की योग म्हणजे काय, क्षेम योग म्हणजे फक्त ते आसन वगैरे नसतं बरं का. तर एनिवे ह्या सगळ्या गोष्टींचाही तुम्हाला गीतेत परिचय होतो. मग अर्जुन म्हणतो ठीक आहे ज्ञान घेतलं, तुम्हाला म्हणतोस फोकस कर. हाच अर्जुन ज्याला एकेकाळी फक्त त्या पोपटाचा डावा डोळा दिसला होता, तोच आता काय म्हणतोय पहा. तो म्हणतो पण माझं लक्ष नाही लागत आहे. मला बघितल्यावर अरे हा तर माझा मेवणा, हा तर माझा, असं सगळं व्हायला लागलंय. मी कसं ध्यान माझं एकत्रित करू? तेव्हा तो म्हणतो ध्यान योग. आता कसं झालंय, गीतेत एकेका प्रश्नाला उत्तर देताना कृष्ण वेगळी वेगळी उत्तरं सांगतो. याचा अर्थ गीतेत विरोध आहे असं नाही. आता तुम्ही जर मला एखादा प्रश्न विचारला तर मी त्याचं थोडं अशा वळणाने जाऊन तुम्हाला उत्तर देईन. तेव्हा तो प्रश्न विचारल्यावर त्याला हा कृष्ण असं सांगतो ध्यान योग कर. आणि ध्यान योगाची व्याख्या कृष्णाने आसनाची अतिशय सुरेख केली आहे. तुम्हाला सहज लक्षात राहील. आणि संस्कृत ही माझ्या मते
सर्वात सोपी भाषा आहे. स्थिर सुखम आसनम. कळलं? स्थिर आहे, सुख आहे, कम्फर्टेबल आहे, त्याला आसन म्हणायचं. आपण बसतो कसे ते सुद्धा एक प्रकारचं आसनच आहे. पण तो म्हणला योग म्हणजे दोन गोष्टी एकत्र येणे. मग ध्यानयोगात कोणत्या दोन गोष्टी एकत्र? आय एम व्हेरी शुअर तुमच्यातले अनेक लोक, यू मस्ट बी प्रॅक्टिसिंग आसना और प्राणायाम समथिंग लाईक दॅट. व्हॉट हॅपन्स इज, व्हॉट इज युअर एम? टू ब्रिंग युअर बॉडी अँड माइंड टुगेदर. तुम्ही आसन करता तेव्हा तुमचं मन स्थिर होतं आणि तुम्ही मन स्थिर झालं की तुम्हाला आपोआप शांत वाटतं. तेव्हा हे असल्यामुळे छान सांगतो कृष्ण अर्जुनाला की कसं करायचं ते. तर तो सांगतो अभ्यासेन च कौंतेय वैराग्येन च युज्यते. म्हणजे योग कसा करायचा त्याच्यासाठी पहिल्यांदा वैराग्य. वैराग्य म्हणजे काय? एकदम काही राग फासून संन्यास घ्यावा लागत नाही. समाजकारण करताना सुद्धा वैराग्य येतं. तुम्ही यातला कितीतरी जण ह्या कॅम्पसवर तुमचं भाग्य आहे की तुम्ही राहता. खरं वैराग्य कसं असतं हे आपल्याला इथल्या थोर विभूतींमध्ये दिसून आलेलं आहे. तेव्हा वैराग्य म्हणजे तुमची आसक्ती काढून घेणं किंवा कोणत्याही गोष्टीतली अटॅचमेंट काढून घेणं. आसक्ती नको असते. जे नेहमी म्हणतात, चिन्मयानंदांचं एक वाक्य आहे ते खूप मला आवडतं. ते म्हणतात जो आसक्ती है वो जा भी सकती है, फक्त तुम्ही प्रयत्न केले पाहिजे. मग ही आसक्ती कशाचीही असेल, कधी विषय वासनांची असेल, कधी असं बोलू नये. पण ते काय ट्विटर, फेसबुक, अमुक तमुक त्याची असेल. आम्हाला लोकांनी जेवायला बोलावलं असताना त्या बाई ज्यांनी बोलावलं होतं आठवतंय ना, त्या सतत टी व्ही बघत होत्या काहीतरी सिरियल आणि त्यातल्या जाहिराती सुरू झाल्या की कशी आहेस तू, केव्हा आलीस. म्हणजे ह्या बोलावण्याला किंवा ह्या म्हणजे काही अर्थ होता का सांगा? त्यांचं मन नव्हतं आमच्यात. आणि मन तुमच्यात राहण्यासाठी तुम्हाला कधीतरी, मी पण फोन ठेवलाय पण फक्त वेळ किती झालाय हे बघण्यापुरता सायलेंटवरच आहे. तेव्हा सांगायची गोष्ट अशी की आसक्ती दूर करायची. तुम्हालाही हे विद्यार्थी म्हणून पाळावं लागतंच. अनेक तऱ्हेची प्रलोभनं खुणावत असतात. आम्ही त्या मनाने भाग्यवान. आम्हाला खरंच दुसरं काही नव्हतं. एक जो काय अभ्यास केला आणि अप्रतिम गुरु त्यांच्याबरोबर आम्ही राहिलो. आणि दुसरं अभ्यास. आता तुम्हाला वाटेल अभ्यासाचं काय सांगतायत या, आम्ही रोज अभ्यासच करतो. अभ्यासचा संस्कृत मधला अर्थ काय माहिती आहे? अभ्यासो नाम पौनः पुण्येन प्रवृत्ती. पुन्हा पुन्हा तीच गोष्ट करत राहणं. तुम्ही जेव्हा योग करता तेव्हा सुरुवातीला तुमचे हात पाय वळतात का? अजिबात नाही वळत. मग हळूहळू वळतात. प्राणायाम करता तेव्हा अनुलोम विलोम किंवा जे काय करत असाल त्याला सुरुवातीला त्रास होतो. ध्यान करायला, म्हणजे ध्यान म्हणजे मी असं अगदी योगी लोकांसारखं म्हणत नाही, पण शांत बसा. तुम्ही लोक सुद्धा सांगता की डीप ब्रिदिंग. डीप ब्रिदिंगमुळे तुमचं थोडेसं जे काही अँझायटी असते ती कमी होते. डीप ब्रिदिंग सहज जमतं का? नाही जमत. सुरुवातीला 100 विचार मनात येतात. मग हळूहळू 4थ्या 5व्या ब्रिदिंग नंतर आपण जरा शांत होतो. हे तुम्हाला करायला सांगणारी गीता ही माझ्या मते एक प्रकारची काउन्सेलिंग पण करते, समुपदेशक सुद्धा आहे. प्रश्न नंतर येणार आहेत का मी बोलत राहू? आता एवढं काउन्सेलिंगचं बोलते आणि मग मी थांबते. माझ्याकडे बोलण्यासारखं खूप आहे, पण या विषयांवर कुणाला काही प्रश्न असेल तर जरूर विचारा. काउन्सेलिंग कसं करते? हे श्रीकृष्ण अर्जुनाचं काउन्सेलिंगच करतोय सारा वेळ की हे बरोबर आहे, ते चूक आहे, असं करू नको, हा मार्ग आहे, तो मार्ग आहे, वगैरे वगैरे. पण सर्वात गीतेतलं काउन्सेलिंग मला आवडतं म्हणजे एक श्लोक आहे, संगात संजायते कामः कामात क्रोधो विजायते. मी संस्कृतमधलं बोलणार नाहीये. संग म्हणजे आसक्तीमुळे एखाद्या गोष्टीची इच्छा वाढते. माझ्या फोनवर व्हॉट्सॲप नाही आहे, ती चुन्याची डबी आहे आणि म्हणून मला स्मार्टफोन घेऊन दे.
आसक्ती झाली त्या फोनबद्दल मला. अरे ह्याच्यात काहीच नाही आहे. मग तो ॲपल काय 17 का काय, मला त्या बाबतीत मी पूर्ण अनभिज्ञ आहे, पण मला ॲपल हवा, मग मला अंक हवं. मग ते जर मिळालं नाही तर राग येतो, क्रोध, राग येतो. म्हणजे किती पेपरमध्ये मी एकदा अशी बातमी वाचली की आजीनी कशाला तरी 10 रुपये दिले नाहीत, गरीब असतील लोक, म्हणून त्या मुलांनी आजीला मारून टाकलं. ही बातमी मी 3दा वाचली तरी मला त्याचा अर्थ उलगडला नाही. म्हणजे हे काय झालं? राग आला. राग आला की काय होतं? गीतेमध्ये शब्द वापरलाय स्मृतिविभ्रम. स्मृतिविभ्रम म्हणजे चांगलं काय बरं काय काहीही सुचत नाही, काय करावं ही सुचत नाही, आणि मग होतो बुद्धिनाश. मग संपलं. बुद्धिनाशात प्रणश्यती. एकदा का तुमची बुद्धी फिरली, तुम्ही एकदा का चुकीचा निर्णय आयुष्यात घेतला, महत्वाचा असा फोर्क आहे, रस्ता असा आहे, उजवीकडे जायचं का डावीकडे जायचं हे अजून ठरत नाहीये, तुमच्या दुर्दैवाने तुम्ही चुकीचा रस्ता पकडला तर सगळं आयुष्य वाया जातं. तसं होऊ देऊ नका. कुठलाही निर्णय घेताना शांत डोक्याने. आणि एक दुसरी गोष्ट सांगते, विशेषतः मलाही मुलं आहेत, मला नातवंड आहेत, सगळं काही आहे, आणि माझ्या लक्षात असं येतं की हे उठून काहीतरी 5-5 हजार देऊन काउन्सिलिंग करून घेतात, पण घरी आईबाबा काय सांगतायत, आजी काय म्हणाली, काकूनी काय सांगितलं, हे कोणी मनावरच घेत नाही. म्हणजे आजी तू नको ग मला काही सांगू, इथूनच मुळी संभाषणाची सुरुवात. त्यामुळे ठीक आहे, कुठून का होईना काउन्सिलिंग घ्या, काही करा, पण गीता म्हणते तसं वेगळ्या वेगळ्या मार्गाने तुम्ही तुमच्या ध्येयाकडे पोचू शकता. आत्ताच्या आत्ता तुमच्या लक्षात आलं असेल, आपण कर्ममार्गाबद्दल बोललो, ज्ञानमार्गाबद्दल बोललो, ध्यान मार्गाबद्दल बोललो, आणि त्या सगळ्याचा जो एक अंडर करंट आहे तो आहे भक्ती मार्ग. भक्ती म्हणजे मला नेहमी भक्ती म्हणजे रोज देवळात जाऊन मी पूजा करते असं नाही, घरातल्या घरात देवघरात पूजा करणं हा वेगळा भाग, किंवा भक्ती म्हणजे आरत्या नंतर भजन हाही नाही. भक्ती म्हणजे संस्कृत मधली व्याख्या इतकी सुंदर आहे, परानुरक्ती ईश्वरे. अनुरक्ती म्हणजे प्रेम, ईश्वराबद्दल अत्यंत आदर आणि प्रेम असणं म्हणजे भक्ती. ती तुम्ही कशी प्रकट करता हा तुमचा मार्ग आहे. कोणी संकष्टीचा उपास करतील, कोणी आणखीन काय करतील, कोणी रोज तुळशीला पाणी, काय जे करायचं ते करा, पण भक्ती करा. भक्ती करण्याचा मुख्य उद्देश काय आहे माहिती आहे का तुम्हाला? आपण आपल्या सगळ्या सुखदुःखाच्या गोष्टी त्या देवाला, आता तू जबाबदार. पेशंट जसा डॉक्टरकडे आला की किती निश्चिंत असतो. का निश्चिंत असतो? कारण त्याला माहिती आहे की हे माझं कल्याण करते. खरोखर पेशंट डॉक्टरचं रिलेशन आहे, तसंच देव आणि भक्ताचं रिलेशन आहे. इफ यू हॅव द फेथ, जर तुमची श्रद्धा असेल तर तुम्हाला हे कळता येईल. श्रद्धा नसेल, देवावर असो नाहीतर त्या डॉक्टरवर असो, ह्यांना काय कळतं, तिकडच्या डॉक्टरनी तर मला लाल औषध दिलं होतं असं म्हणणारे सुद्धा पेशंट आपल्याला भेटतातच की नाही. म्हणजे काय मला म्हणायचंय की भक्ती आणि श्रद्धा म्हणजे हातात हात घालून जाणाऱ्या या 2 गोष्टी आहेत, त्या एकत्र यायलाच पाहिजेत, तरच पुढचे मार्ग. आता तुमच्याच भाषेत बोलायचं तर तुम्ही डेरवणला राहता ठीक आहे, पण आम्ही जेव्हा समजा पुण्याहून आलो, मग आम्हाला कुठे नेमकं माहिती नव्हतं, रत्नागिरीला गेलो होतो. मग जीपीएस म्हणजे हल्ली सर्वांचा तो मित्रच झालेला आहे. जीपीएस लावलं आणि जीपीएस तुम्हाला 3 सोल्युशन्स देतं. एक सगळ्यात जवळचा मार्ग, एक ज्याच्यावर ट्रॅफिक नाही तो मार्ग, एक जो सिनिक ब्युटिफुल मार्ग आहे तो मार्ग देतो, आणि मग यू हॅव टू मेक अ चॉईस. तसं गीता तुम्हाला वेगळे वेगळे मार्ग सांगते, कर्म, ज्ञान, ध्यान, भक्ती. यू हॅव अ चॉईस. पिकअप व्हॉट यू कॅन डू. तुमची जशी क्षमता आहे, तुमची जशी आवड आहे, तसं तुम्ही
जरूर निवडा, आमची त्याला काही हरकत नाहीये. शेवटी सुद्धा प्रश्न घेणारच आहे मी, पण शेवटी सुद्धा एक लक्षात घ्या, कृष्ण अर्जुनाला असं सांगत नाही की तू युद्धच केलं पाहिजेस. तो सांगतो तुला तुझं कर्तव्य काय ते कळलं तर त्या कर्तव्याचं पालन करणं हा तुझा धर्म आहे. द चॉईस इज युअर्स. आणि म्हणून कृष्ण हा माझ्या मते एक उत्तम गुरु आहे. गुरुनी सगळं शिकवावं, पण आपलं मत मी सांगतो ना हे डायग्नोसिस असंच केलं पाहिजे असं करणारा गुरु हा चांगला डॉक्टर बहुधा नसावा. आणि हे असं आहे, ते तसं आहे, ते तसं आहे ना, यू डिसाईड, टेल मी व्हॉट डू यू थिंक, व्हॉट इज युअर ओपिनियन, हे म्हणणारा डॉक्टर हा जास्त चांगला गुरु आहे असं मला वाटतं. आणि कृष्ण त्याही अर्थाने जगद्गुरु आहे असं माझं मत आहे. आय थिंक नाऊ आय विल वेलकम सम क्वेश्चन्स इफ यू हॅव एनी. नसेल तर ठीक आहे, मी पुढे जायला तयारच आहे. एक अजून 15-20 मिनिटं, 15 मिनिटं बोलते. तोपर्यंत कुणाला काही सुचलं, विचारावं असं वाटलं तर जरूर विचारा. एकूण गीतेचं तुम्हाला तत्वज्ञान म्हणा किंवा काउन्सेलिंग म्हणा, मार्गदर्शन म्हणा, हे काय प्रकारचं आहे हे लक्षात आलंय का आतापर्यंत? तर साधारण या प्रकारची गीता आहे. ही तुमच्या आमच्या आयुष्याला रोजच्या जवळची आहे की नाही? मग ती नाथाडायची कशाला? ती आपण समजून घेत नाही आणि म्हणून मग आपल्या आयुष्यात भावनिक समस्या येतात. मग कधी कधी कोणाला अँझायटी, कधी कधी कोणाला डिप्रेशन. आमच्या वेळेला मला आठवतच नाही कुणाला डिप्रेशन आलेलं. डिप्रेशन हा प्रकार नव्हता, कारण एकमेकांशी मोकळेपणाने बोललं जायचं, दुसऱ्याचं ऐकून घेतलं जायचं. मग तुम्ही मी म्हटलं तसं काउन्सिलरकडे जा, नाहीतर गीता वाचा, किंवा कोणाचं आणखी कोणी काही सांगितलं तर ते ऐका तुम्ही. हे ऐकणं सुद्धा महत्त्वाचं असतं. आणि हे गीतेचं महत्त्व फक्त मी सांगते म्हणून नाही आहे, हे जगभरच्या लोकांना पटलेलं आहे. अगदी एक छोटीशी गोष्ट सांगते, पण त्याबद्दल मला अतिशय आनंद होतो. पूर्वी एक 40 वर्षापूर्वी जेव्हा लोक चांगल्या हॉटेलमध्ये राहायला जायचे, पंचतारांकित वगैरे, तिथे तुम्हाला कल्पना आहे का, ड्रॉवरमध्ये बायबल ठेवलेलं असायचं. आणि मला त्या गोष्टीचा भयंकर राग यायचा की काय, म्हणजे कुठल्याच काही ठेवू नका तुम्ही हवं तर, पण वाय बायबल? कारण तोपर्यंत अजून ब्रिटिशांची मानसिकता आपल्यात 100% मुरलेली होती. आजही आहे बऱ्याच प्रमाणात. पण आता एका ठिकाणी आम्ही गीतेची प्रत पाहिली आणि मला इतका आनंद झाला. एक गोष्ट सांगते, गोरखपूरला गीता प्रेस नावाचा एक प्रेस आहे, तुम्हाला माहिती असेल. ते आपल्या सगळ्या या ग्रंथांचं प्रकाशन आणि वितरण इतक्या स्वस्त किमतीत करतात. आणि मला तर वाटतं की तुम्ही सगळ्यांनी, नाहीतरी मधल्या वेळात तुम्ही नेटवर असतातच ना, त्या वेळेला गोरखपूरची प्रकाशनं काय काय येते बघा. आणि किंमत किती? अर्थासह गीता 40 रुपये. अरे 40 रुपये तर बाहेर बहुधा डोसा सुद्धा मिळत नसेल तुम्हाला खायला. तो 10 मिनिटात संपतो. गीता आयुष्यभर सोबत करते. एक गंमत सांगते, माझ्याकडे एक गीता आहे. मी इयत्ता 8वीत असताना पहिल्यांदा संस्कृत शिकले आणि ज्या बाईंनी मला संस्कृत शिकवलं त्यांनी मला इतकं प्रभावित केलं की मी त्या क्षणी ठरवलं, आयुष्यात जर काही करीन तर संस्कृतमध्ये करीन. आणि देवाच्या कृपेने आणि गुरूंच्या आशीर्वादाने ते खरं झालं. त्या वेळेला गीता पठण अशा स्पर्धा असायच्या. 12वा किंवा 15वा अध्याय लोक म्हणून दाखवायचे. आणि तेव्हा पठणाची सवय पण होती, कारण रात्री 8:30-9 नंतर TV रेडिओ असलं काही नव्हतं. फोन तर घराघरात लँडलाईन सुद्धा नसायची. त्या वेळेला मला, त्यांचं नाव जोशी मॅडमनी मला गीता दिली. ती माझ्याकडे अजून आहे. का ठेवली मी? त्याच्यानंतर माझ्याकडे
मोठ्या मोठ्या जाड गीता आहेत, राधाकृष्णांची आहे, आणखीन कोणाची आहे, इस्कॉनची आहे, पण ती गीता माझ्यासाठी फार महत्त्वाची आहे, कारण तिथे माझी गीतेशी ओळख झालेली आहे पहिल्यांदा. आता आपले जे पंतप्रधान आहे, मी कुठल्याही राजकारणाच्या दृष्टीनं बोलत नाही आहे, पण आपले पंतप्रधान कोणीही मोठा पाहुणा आला, पुतीन असो नाहीतर ओबामा असो, त्याला इतर काय वाटेल ते देत असतील, पण एक गीतेची प्रत देतात. हे महत्त्वाचं आहे. आणि गीता जगातल्या सगळ्या भाषांमध्ये त्याचं भाषांतर झालेलं आहे. आपल्याकडे तर लोकांना आता तुमची मी आज गीतेशी ओळख करून दिली आहे. आय ओनली होप दॅट ॲटलिस्ट 50% ऑफ द पीपल गो टू द लायब्ररी. आणि गीता काय आहे बरं, एवढं चाललं तरी खूप आहे. ओके, लायब्ररीत नाही गेलात, नेटवर बघा की गीता नेमकं काय सांगते. असेलच काहीतरी, आम्ही त्याच्यातनं शिकणारे नाही आहोत, पण तरी तिथे निश्चित असेल. एक दोन गोष्टी सांगते ज्या तुम्हाला जवळच्या वाटतील. एक तर विवेकानंदांचं नाव माहिती नाही असं कोणी नसतं. विवेकानंदांनी एकदा सांगितलं की गीता ही एखाद्या पुष्पगुच्छासारखी आहे. आता मला तुम्ही जो सुंदर पुष्पगुच्छ दिला त्याच्यात मी धड पाहिलं नाही, पण गुलाबाची सुंदर फुलं होती, काही पांढरी होती, काही हिरवी पानं होती, वेगळे वेगळे रंग, वेगळे वेगळे विषय, वेगळे वेगळे वास, आणि तरी सुद्धा ते किती सुंदर दिसलं. तसं गीतेचं आहे. त्याच्यात ज्ञान आहे, कर्म आहे, ध्यान आहे, भक्ती आहे, तत्वज्ञान आहे, सगळं काही आहे, तरी सुद्धा ती अट्रॅक्टिव्ह होते. किती तुम्हाला आश्चर्य वाटेल. आईन्स्टाईनचं नाव तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. आईन्स्टाईन हा आपल्याला एक फक्त ग्रेट मॅथमॅटिशियन आणि फिजिसिस्ट म्हणून माहीत असतो. आईन्स्टाईनच्या टेबलावर, त्याला संस्कृत येत नव्हतं, पण कायम एक गीतेचं भाषांतराचं पुस्तक असायचं, आणि वेळ मिळाला की कुठलाही श्लोक उघडून तो त्याचं भाषांतर वाचायचं. फुकट केलं का हे त्यांनीही काहीतरी विचार केला असेल ना. म्हणजे तुम्ही जरी सायन्सचे असला तरी गीता तुमची आहे, तुम्ही आर्ट्सचे असला तरी गीता तुमची आहे, तुम्ही मेडिकलचे असलात तरी गीता तुमची आहे, कारण गीता ही सगळ्या माणसांची आहे. एक त्याच्याहून क्लासिक उदाहरण सांगते. ओपेनहायमर हे नाव ऐकलं असेल. ज्यांनी पहिला न्यूक्लिअर बॉम्ब बनवला तो न्यूक्लिअर फिजिसिस्ट. मला त्यांच्याबद्दल फार आदर आहे, कारण फिजिक्समधलं मला काही कळत नाही, पण ओपेनहायमर संस्कृत शिकले, आणि नुसतं शिकले नाही, त्यांनी गीता मुखोद्गत केली, त्यांना अर्थ माहीत होता. म्हणजे कल्पना करा की गीतेचं महत्त्व कुठल्या कुठे पसरलेलं आहे. आणि ओपेनहायमरनी ज्या वेळेला तो पहिल्यांदा न्यूक्लिअर बॉम्बचा ट्रायल एक्सप्लोजन झालं, तुम्ही जर कोणी पाहिला नसला तो ओपेनहायमर हा मागच्या वर्षी आलेला सिनेमा जरूर पहा. त्या एक्सप्लोजनमध्ये जो काही प्रकाश वगैरे आला, त्या वेळेला सगळे स्तब्ध झाले, जसं अर्जुनाचं झालं. माहिती नव्हतं का हे होणार आहे, माहिती होतं, पण ॲक्च्युअल घडलं तेव्हा नुसते तोंडावर हात केले. कोणाला कल्पना नव्हती एवढं मोठं होईल. आणि मग जर्नालिस्टनी जेव्हा नंतर ओपेनहायमरला विचारलं की ते बघितल्यावर तुम्हाला काय वाटलं, त्यांची काय रिॲक्शन असेल. मुळातला जर्मन अमेरिकेत जाऊन स्थायिक झालेला न्यूक्लिअर फिजिसिस्ट त्या जर्नालिस्टना उत्तर देतो, दिवी सूर्य सहस्रस्य यदिवा सदृशी भवे. गीतेतला श्लोक आहे. विश्वरूप दर्शन नावाचा जो अध्याय आहे त्याच्यात त्यांनी असं म्हटलंय की आकाशात एकाच वेळी 1000 सूर्य उगवले तर जे तेज निर्माण होईल ते मी डोळ्यासमोर पाहिलं. आणि हाच ओपेनहायमर हिरोशिमा नागासाकी झाल्यावर दुःखाने म्हणाला, अहम सर्व हरो मृत्यू. हे पण गीतेतलंच आहे. तो म्हणला, मी हे काय केलं, मी या सगळ्यांच्या विनाशाला कारणीभूत झालो, माझी अशी इच्छा किंवा कल्पना नव्हती. हे उदाहरण मी का देते की जर तुमच्या मनात कुठे असेल की ते आर्ट्सच्या लोकांपुरतं, हां ते म्हाताऱ्या लोकांपुरतं, हां ते काय ज्यांना काही येत नाही देवदेव करतात त्यांच्यापुरतं, अशी गीता नाही आहे.
गीता ही सार्वत्रिक आहे. त्याचं एकच उदाहरण देते आणि मग मी थांबते. प्रश्न असले तर जरूर येऊ दे. USSR म्हणजे आताचं रशिया आणि बाजूची सगळी स्टेट्स मिळून जेव्हा पहिल्यांदा, तुमच्यातल्या काही लोकांना तर कल्पनाही नसेल की कम्युनिस्ट राजवट म्हणजे तेव्हा काय होतं. या USSR मध्ये इस्कॉनचे लोक गेले, अमेरिकेतून गेले, पण इस्कॉनचे लोक गेले. ते हरे कृष्ण वाले लोक, त्यांच्यावर सरकारने बंदी आणली, कारण हरे कृष्ण म्हटलं होतं. आणि त्यांच्यासाठी गीता हा त्यांचा काय म्हणजे श्वास आहे इस्कॉनसाठी. तर त्यांनी सांगितलं, त्यांच्यावर असा खटला भरला कोर्टात की हा धर्मग्रंथ आहे आणि कम्युनिस्ट राजवटीत धर्माला स्थान नाही, रिलिजन इज ओपियम, असं त्यांचं एक तत्वच होतं म्हणे. हे लोक पण कोर्टात गेले आणि त्यांनी व्यवस्थित डिफेन्स केला. आणि मुख्य म्हणजे त्यांनी गीता कोळून प्यायलेली होती, सो दे कुड टॉक अबाउट गीता. आपल्यातल्या किती जणांना हे करता आलं असतं मला शंका आहे. आणि शेवटी कम्युनिस्ट राजवटीतल्या रशियन न्यायाधीशांनी असा निकाल दिला की गीता हा एक धर्मातीत असा ग्रंथ आहे. म्हणजे त्याच्यात कुठल्याही रिलिजनचा पुरस्कार केलेला नाही, त्याच्यात फिलॉसॉफी आहे. आणि फिलॉसॉफीचा अर्थ तुम्हाला माहिती असेल, फिलो ह्याचा अर्थ होतो लव्ह, आणि सोफाया इज द नॉलेज ऑफ गॉडेस. फिलॉसॉफी म्हणजे लव्ह फॉर नॉलेज असा शब्दशः अर्थ आहे त्याचा. तेव्हा गीतेमध्ये हे आहे ज्याला आपण जिज्ञासा म्हणतो. एखादी गोष्ट जाणून घेण्याची इच्छा ती गीतेत आहे. जस्ट बिकॉज तिथे कृष्ण वगैरे 4 वेळेला शब्द आले आणि मनुस्मृत्य वगैरे शब्द आले म्हणून ते काही धर्मग्रंथ होत नाही. तो धर्मग्रंथ या अर्थाने आहे की धर्म याचा अर्थ कर्तव्य. तेव्हा जे तत्कालीन रशियातल्या कम्युनिस्ट राजवटीला आणि न्यायाधीशांना कळलं ते तुम्हालाही सर्वांना कळावं या उद्देशाने मी इथे आले. धन्यवाद. आणि तुम्ही आता स्फूर्ती घेतली तर मला फार आनंद होईल. नमस्कार. हरे कृष्ण मॅडम. तर आजचं जे आपलं आजकालचं वातावरण आहे, एन्व्हायरमेंट आहे, त्याच्यामध्ये आपल्याला निगेटिव्ह इन्फ्लुएन्स आहे किंवा जेलसी आहे. त्याच्यामध्ये स्वतःला स्टेबल कसं ठेवायचं, स्वतःचा इमोशनल कंट्रोल कसं ठेवायचं. करेक्ट, दॅट्स व्हॉट गीता टेल्स यू, राईट. आय टोल्ड यू की पहिली गोष्ट म्हणजे संग, आसक्ती नको. कुठल्याही गोष्टीची आवड असणं वेगळं आणि त्याच्यात वाहून जाणं वेगळं. जेलसी इज समथिंग, आपल्याकडे गीतेमध्ये आणि इतरत्र सुद्धा षड रिपू, देर आर 6 एनिमीज असं सांगितलेलं आहे. राग, लोभ, क्रोध, मोह, मद, मत्सर. ट्राय टू स्टे अवे फ्रॉम देम. आय वुड से स्टे अवे फ्रॉम देम, कारण प्रत्येकाच्या मनात थोडाफार काहीतरी हे असतातच, हे असणारच आहे. ते आपल्याला ॲक्सेप्ट करावे लागतात. पण त्याच्या पुढे जाऊन जर आपण गेलो, आणि हे फक्त जेलसीबद्दल नाही आहे, क्रोध, गीता तर क्रोधाबद्दल सांगते. मद म्हणजे माज, इगो, अहंकार असं मी म्हणेन. म्हणजे माजणे हा मराठीतला शब्द मला इतका आवडतो आणि म्हणून मी तुम्हाला ट्रकवरचं एक वाक्य सांगते. आश्चर्य वाटेल की गीतेच्या तत्वज्ञानानंतर मी हे बोलते, पण खरंच आहे ते की गरिबी आली तर लाजू नका आणि श्रीमंती आली तर माजू नका. आणि ही गरिबी सर्वार्थाची आहे, फक्त पैशाची नाही आहे, सगळ्याची. मी काय शिकली आहे, मी काय डबल ग्रॅज्युएट आहे असं म्हणून जर तुम्ही माजला तर त्यातनं तुमचा इगो निर्माण होतो. तुमच्यापेक्षा अफाट काम करणाऱ्या माणसांना अधनं भेटा. मग आपण किती लहान आहोत, किती क्षुद्र आहोत याची जाणीव होते. आता मला नेहमी जाणवतं की मला समुद्र किनारा आणि रात्रीचं आकाशाने, ताऱ्यांनी भरलेलं आकाश का आवडतं माहिती? कारण मला जाणीव होते की कुठली मी, काय मी, म्हणजे वाय डू आय इवन थिंक ऑफ माय सेल्फ, आय एम नथिंग. हे जेव्हा तुमचा मद कमी होईल तेव्हा तुमचा मत्सरही कमी होईल. त्याचं भाग्य आहे, त्याला मिळालं, आनंद आहे. माझंही भाग्य आहे
एक छान वाक्य आहे, मला ते सर्वांना गीतेतलं नाही आहे पण आवडेल सांगायला. काउंट युअर ब्लेसिंग्स. रोज रात्री झोपताना आज काय छान घडलं त्याची आठवण करा. आपण नेहमी तो ना मला असं म्हणाला, तिने ना मला मार्क चांगले लिहिले नाहीत, असं म्हणजे काहीतरी निगेटिव्ह विचार करतो. त्याच्याऐवजी पॉझिटिव्ह विचार करा. मला तर नेहमी वाटतं सकाळी उठल्यावर माझ्या मनात जो पहिला विचार येतो त्याच्यावर माझा पूर्ण दिवस ठरतो. म्हणजे तुम्ही म्हणालात तसं निगेटिव्ह आला, एव्हरीथिंग गोज रॉंग. एव्हरीथिंग आपण म्हणतो ना, काय म्हणतो, नाट लागली, तसं ते होऊन जातं. सो इट इज इन युअर हँड्स. तुमच्या मनावर ताबा ठेवणं हे गीता तुम्हाला मार्ग दाखवेल, पण कुठला मार्ग निवडायचा हे तुम्ही ठरवा. मॅम, तुम्ही आता एक वाक्य सांगितलं, कर्मण्यवाधिकस्ते मा फलेषु कदाचन. ते ऐकलंय मी बऱ्याचदा आणि त्याचा मिनिंग पण समजतो, पण जेव्हा ते ॲक्च्युअलमध्ये अप्लाय करायची वेळ येते तेव्हा म्हणजे रिझल्ट असेल कोणत्याही गोष्टीचा ओव्हर थिंकिंग होतेच. तर मग ते कसं प्रिव्हेंट करायचं? पुन्हा मी हेच सांगेन की ह्या गोष्टी हळूहळू शिकाव्या लागतात. आपण लहान असतो ना तेव्हा काहीही केलं की त्याचं झटकन फळ मिळालं पाहिजे. एक छोटं उदाहरण देते. हल्ली मी असं पाहिलंय बरं का, ते काय सारेगम आणि काय काय जे असतं ना हल्ली, त्या मुलांना अशी हे चटक लागते, कधी एकदा मी हिंदी सिनेमात पार्श्वसंगीत देईन. बरोबर आहे, इतकं करायची गरज नाही आहे. 2 वर्ष भरतनाट्यम शिकलं की माझं अरंगेत्रम कधी करायचं हे करायची गरज नाही आहे. तुम्ही शिका, साधना करा. अरे 70 80 वर्ष काम केलेली माणसं ज्या वेळेला कुठल्याही फळाची, मी पुन्हा तुम्हाला सांगते की तुम्ही भाग्यवंत आहात की तुम्ही या कॅम्पसमध्ये वावरता आहात. मी प्रत्येकाचं नाव घेत नाही इथे, पण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की काका महाराजांचं काय इथे योगदान आहे ना. त्यांनी कसल्या फळाची अपेक्षा केली, कुठल्या फळाची अपेक्षा केली? लोकांचं कल्याण व्हावं. ह्याच्या पलीकडे त्यांनी काही स्वतःसाठी मागितलंय का? काही नाही मागितलं. हे अभ्यासमीव शब्द वापरला ना, पुन्हा पुन्हा ती गोष्ट केल्याने आणि स्वतःच्या मनावर ताबा मिळवल्याने होते. एक छान वाक्य, आम्ही लहान असताना ना असं कुणाकडे गेलो, मोठे कोणी आले की सही द्या ना, स्वाक्षरी द्या, असं करायचं. तेव्हा एकदा मी कॉलेजमध्ये असताना एकांकडे गेले, कोण मला आता नाव आठवत नाही, सरदेशमुख नाव होतं. त्यांनी वाक्य लिहून दिलं, 100तल्या 70% वेळेला तुम्हीही तुमच्या मनासारखं वागू शकत नाही, मग लोकांनी नेहमीच तुमच्या मनासारखं वागावं असं तुम्ही का समजता? किती खरी गोष्ट आहे. कितीदा माझ्या मनात असं असतं की नाही हे नको ते घेऊ, पण नाही घेता येत, व्हॉट एव्हर द रिझन्स, पण नाही. मग इतरांनी दरवेळेला तुमच्या मनासारखं वागावं असं का? तर आपल्या मनावर ताबा ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि या सगळ्या गीतेच्याच नव्हे, तुमचे गुरु सांगतात, पालक सांगतात, मित्रमैत्रिणी सांगतात, त्या सगळ्याचा मतितार्थ हा मला एवढाच वाटतो की मोठ्यांचं ऐका. जो गुरुपदेश आहे, मी गुरु हा अर्थ असं म्हणजे कोणी वेगळ्या अर्थाने म्हणत नाही आहे, हा अमका सद्गुरू तो तमका सद्गुरू असं नाही म्हणत आहे. गुरु ह्याचा संस्कृतमधला अर्थ मोठा असा होतो, गुरुत्वाकर्षण वगैरे म्हणतो ना. तेव्हा गुरूंचं ऐका आणि त्यांची कृपाप्रसाद लाभला की तुमचा आपोआप मनावर ताबा येईल आणि त्यातून तुमच्या आयुष्याची गुणवत्ता सुधारते. हे सगळ्यात महत्त्वाचं. तेव्हा फळाची अपेक्षा कोणाला नसते, सगळ्यांना असते, पण त्याच्यात वाहून जाऊ नका. आत्ता जो तुमचा धर्म आहे, कर्तव्य आहे, ते निष्ठेने करा. आत्ता विद्यार्थी असाल, मला कल्पना नाही, आत्ता विद्यार्थी असाल, पुढे डॉक्टर व्हाल, पुढे पत्नी व्हाल, आई व्हाल. प्रत्येक भूमिकेतनं आपलं कर्तव्य नीट पार पाडणं हे शेवटी गीतेचं सार आहे. Thank you, madam, for this offbeat talk. Because every time we are only talking about the body, but we never talk about our mind, and that has not been explored by the human being yet.
And that's why I think this Gita is very important. And it's very difficult to summarize Gita in one talk. This is just an introductory talk. तुम्हा सगळ्यांना त्यातलं महत्त्व कळावं. आणि खरं तर रोज हे सगळे प्रश्न आपल्याला आहेत ना. अटेंडन्स कमी आहे, आज पेरेंटना मीटिंगला बोलवलं आहे, उद्या एक्झाम आहे, मग कोणाचा तरी बर्थडे पण आहे, हे सगळं हाऊ आय एम गोइंग टू मॅनेज इट. And then, as she correctly told us, की गीता gives us answer, but how does it give it? हे अजून आपल्याला कळलेलं नाही. I think we need many more lectures to understand that. एक मात्र छान त्यांनी सांगितलं तो श्लोक, ध्यायेति विषयांतुंसा संगस्येषु पजायते संगात संजायते कामा कामा क्रोधो विजायते. So why I thought this is very relevant? Because they have all studied neurology. आणि न्यूरोलॉजीमध्ये असं आहे की when we get angry, our blood pressure increases, heart rate increases, eyes become red and we start fighting. याला आम्ही sympathetic response म्हणतो. लगेच सुरू होतं. आणि that time human being, the frontal cortex and the other cortices, they don't come into picture. What gets activated is limbic system and we behave like an animal. जे तुम्ही उदाहरण दिलं की आजीला मुलांनी मारलं नातवानी, म्हणजे दॅट इज नॉट अ ह्युमन नेचर. सो दॅट टाईम दॅट बॉय इज बिहेविंग लाईक अन ॲनिमल. हेच आपल्याला कृष्णाने सांगितलेलं आहे. आणि म्हणून वर्षी करेक्टली सेल तिने विचारलं फळाची आशा करू नका म्हणजे काय, हे मी केलं आहे पण ठीक आहे नाही मिळालं दॅट इज अपार्ट. माझं मी काम केलेलं आहे. इट इज सो डिफिकल्ट टू रिअलाइज इट, to implement it, but we are so lucky, they are so lucky that they are listening this in their young age. म्हणून हे आत्ता कुठेतरी त्यांना बॅक ऑफ देअर माइंड 40 वर्षानंतर आठवेल की कोणीतरी हे सांगितलं होतं जेव्हा आम्ही सेकंड इयरला होतो, थर्ड इयरला होतो, आणि लगेच मनाला लावून घेणं. नाउडेज एव्हरीबडी इज व्हेरी ओव्हर सेन्सिटिव्ह. सरांचं काम इतकं वाढलं आहे, डीन सरांचं, रोज एक मिटिंग घ्यावी लागते. भांडणं, सम कन्फ्लिक्ट्स, सम ॲब्सेंटिझम किंवा काय असं डिप्रेशन. सो हे कमी करायचं असेल तर जरा ठीक आहे, जरा 2 मिनटं थांबा, जस्ट इंट्रोस्पेक्ट. लगेच काही रिॲक्ट व्हायची गरज नाही. दॅट्स वॉट आय थिंक टुडेज समरी ऑफ द टॉक फ्रॉम गीता इज हेच आहे की लगेच रिॲक्ट होऊ नका, 2 मिनटं विचार करा, दुसरी पण काहीतरी बाजू असेल. आणि असं मॅडम म्हणाल्या तसं मला असं वाटलं की ना, एवढी आपल्याकडे मुलं आहेत ना, 700 गीतेश श्लोक किती आहे मॅडम ना, 700च आहेत. प्रत्येक मुलाने जर एक श्लोक आणि त्याचा अर्थ सांगितला तर मला वाटतं विदिन 5 years एव्हरीवन वुड नो की गीता काय आहे. तर हे नक्की आपण जर सुरू करू, म्हणजे एकच श्लोक आहे, त्याचा अर्थ डीपमध्ये त्यांनी एक्सप्लेन करावा. अँड वी कॅन डेफिनेटली स्टार्ट दिस. आणि आय थँक मॅडम की इतक्या लांबून येऊन इतक्या छानपणे आपल्याला कोणीतरी आपलं घरचं एक्सप्लेन करते. कोणी गीता सांगितली आजपर्यंत? कोणी नाही सांगितलं. आम्हाला सुद्धा आमच्या शाळेत येऊन कोणी गीता वगैरे सांगितलेली नाही. गीता हे एक पुस्तक आहे, एवढं सगळ्यांना माहिती आहे ना? नाही म्हणजे माहीत नाही ते सुद्धा माहिती नसेल. गीता म्हणजे कोण मुलगी आहे की काय असं सुद्धा वाटू शकतं. अशी आत्ता परिस्थिती आहे. त्याच्यामुळे गीता हा एक ग्रंथ पण नाही म्हणता येणार. ॲज शी करेक्टली सेड की जीवन कसं जगावं याची ती पॉलिसी आहे. पॉलिसी पाहिजे, जसं नियम पाहिजेत ना, युनिफॉर्म घालायचं आहे, केस कापायचे आहेत, नखं कापायचे आहेत, असे नियम जसे मेडिकलमध्ये असतात तशी जीवन जगण्याची ती पॉलिसी आहे. आणि म्हणून आपल्याला ती आवश्यक आहे कळणं. सो आपण हे नक्कीच करू, एक श्लोक, आणि मग मॅडमनाच एकदा बोलवू टू असेस द टीम मेंबर्स. आणि आय रिअली थँक तुम्ही एवढ्या लांबून येऊन हे छान सांगितलं. सरही आले, सर स्वतः ॲनेस्थेटिस्ट आहेत आणि ही वूड ऑल्सो लाईक टू पार्टिसिपेट. कम्युनिकेशन स्किल्स किंवा KEMमधून सरांनी ॲनेस्थेशिया म्हणून रिटायरमेंट घेतलेली आहे मुंबई KEM. सो आय रिअली थँक बोथ ऑफ देम फ्रॉम बिहाफ ऑफ कॉलेज अँड ऑल द स्कूल्स अँड कॉलेजेस लाईक नर्सिंग अँड फिजिओथेरपी अँड मेडिकल कॉलेज. आणि तुम्ही परत येत राहा. जरूर, अगदी कसलीही अपेक्षा न करता मी येत राहील. धन्यवाद. आणि पुढच्या वेळी आमची मुलं जास्त प्रश्न विचारतील अशी माझी पण तेवढी अपेक्षा आहे हो मात्र माझी, की मी बोलीन त्याला प्रतिसाद आला की छान वाटतं. एवढंच. धन्यवाद.